आजकाल गावात असो किंवा शहरात प्रत्येकाच्या घरावर सोलर पॅनल दिसायला लागते. कारण लाईट बिल वाढत चाललंय आणि लोक आता कायमचा उपाय शोधायला लागलेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सोलर पॅनल बसवणारे वेंडर महिन्याला लाखोंमध्ये कमाई करतात. पण प्रश्न असा आहे, सोलर वेंडर कसं बनायचं, यात गुंतवणूक किती करावी लागेल आणि याची पात्रता काय असेल आणि सरकारकडून काही मदत मिळते का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलर बिझनेसची A to Z माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करू. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सोलर वेंडर म्हणजेच लोकांच्या घरावर, दुकानावर, शेतावर किंवा कंपनींवर सोलर सिस्टम बसवणारा व्यवसाय. यामध्ये मुख्य कामे असतात सोलर पॅनल विकणे, इन्स्टॉलेशन करणे, वायरिंग आणि इन्व्हर्टर सेटअप, याचं मेंटेनन्स करणे आणि गव्हर्नमेंट सबसिडी प्रोसेस करणे. आज भारतामध्ये सोलरची मागणी खूप वेगाने वाढत आहे, कारण सरकार पण रिन्युएबल एनर्जीला जोरदार सपोर्ट करत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात पण सोलर पंप, सोलर रूफटॉपची मोठी मागणी आहे. आता हा व्यवसाय करायसाठी शिक्षणाची किती गरज आहे? तर सोलर वेंडर बनण्यासाठी मोठी डिग्रीची आवश्यकता नाही, पण खालील नॉलेज असेल तर खूपच चांगलं. जसे की इलेक्ट्रिक नॉलेज, बेसिक वायरिंग, जसं सोलर सिस्टमची माहिती, कस्टमर हँडलिंग, आणि तुमच्याकडे जर ITI इलेक्ट्रिशियन किंवा कोणताही डिप्लोमा असेल तर खूपच चांगलं. आता याची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे तर बघा, प्रोफेशनल कामासाठी तुम्हाला GST नंबर, शॉप ऍक्ट लायसन्स, त्याच्यात मध्ये MSME रजिस्ट्रेशन आणि करंट अकाउंट हे तुम्हाला करून घ्यावं लागेल. तर टेक्निशियल स्किल इम्प्रूव्हमेंट जर तुम्हाला स्वतः इन्स्टॉलेशन करायचं असेल तर प्रॅक्टिकली नॉलेज खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला याबद्दल काही नॉलेज नाही तरी घाबरण्याचं काम नाही, कारण आजकाल अनेक कंपन्या सोलर ट्रेनिंग पण देतात. जर तुम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, त्यावर स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल. आता यामध्ये गुंतवणूक किती लागते तर यात तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. आता ऑप्शन 1 काय आहे तर स्मॉल स्टार्टअप मॉडेल. जर तुम्ही छोट्या लेवलवर सुरुवात करत असाल तर अंदाजे खर्च म्हणजेच उदाहरणासाठी ऑफिस किंवा छोट्या दुकानासाठी पकडून घ्या तुम्ही 20,000 रुपये, 20 ते 50,000. व्हिजिटिंग कार्डसाठी आहे, मार्केटिंगसाठी 10,000 रुपये, बेसिक टूलसाठी 15,000, लॅपटॉप मोबाईल समथिंग 20,000 तुम्हाला काहीतरी लागेल. तर साधारणतः तुम्हाला 50,000 ते 1 लाखापर्यंत सुरुवात त्याची होऊ शकते. आता ऑप्शन 2 काय आहे तर यामध्ये फुल सोलर सेटअप येतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काम करायचं असेल तर सोलर पॅनलचा स्टॉक, इन्व्हर्टर स्टॉक, बॅटरी स्टॉक, वर्कर टीम आणि सोबत व्हेइकल, यामध्ये थोडी मोठी गुंतवणूक होईल. इन्व्हेस्टमेंट यामध्ये 5 ते 15 लाखापर्यंत जाऊ शकते. माणूस व्यवसाय करतो ते फक्त प्रॉफिटसाठी. प्रॉफिट मिळालं की बिझनेस सक्सेसफुल. तर यात कमाई किती होईल ते आपण जाणून घेऊ. तर एका घरावर 3 किलोवॅट सोलर बसवलं तर ग्राहकांकडून प्रोजेक्ट कॉस्ट होते साधारण 1,80,000 रुपये ते 2 लाखांपर्यंत जाऊ शकते. यामध्ये वेंडरला किती मिळते तर बघा, अंदाजे 20,000 ते 50,000 रुपयापर्यंतचं मार्जिन वेंडरला मिळू शकते. म्हणजेच महिन्याला 5 जरी प्रोजेक्ट मिळवले आणि फक्त 20च्या हिशोबाने 1 लाखाची कमाई होऊ शकते. ही कमाई फक्त मी अंदाजी सांगितली आहे, यापेक्षा पण तुम्ही जास्त प्रॉफिट मिळवू शकता. जर महिन्याला 10 प्रोजेक्ट मिळाले तर कमाई किती होईल याचा विचार करा. तर बघा मित्रांनो, यात गव्हर्नमेंट सबसिडी सुद्धा आहे. गव्हर्नमेंट सबसिडी आणि योजना, आता सरकार पण सोलरला मोठा सपोर्ट देते. भारत सरकारची रूफटॉप सोलर स्कीम खूप लोकप्रिय आहे. यामध्ये लोकांना सबसिडी मिळते. यामुळे ग्राहक सोलर बसवायला जास्त तयार होतात आणि वेंडरचा बिझनेस पण वाढतो. आता इम्पॉर्टंट पॉइंट, जर तुम्हाला मोठ्या लेवलवर काम करायचं असेल तर डिस्कॉम अप्रुव्हल आणि ऑफिशियल एम्पॅनेलमेंट महत्वाचं असतं. खालील 5 स्टेप मध्ये तुम्ही सोलर वेंडरचा बिझनेस सुरू करू शकता. तर स्टेप नंबर 1, सोलर बद्दल ट्रेनिंग घ्या. स्टेप नंबर 2, GST आणि बिझनेस रजिस्ट्रेशन करा. स्टेप नंबर 3, सोलर कंपन्यांशी संपर्क करा, जसे की उदाहरण टाटा पॉवर सोलर, अदानी सोलर, वारी एनर्जीज. स्टेप 4, सोशल मीडिया मार्केटिंग सुरू करा, जसे की इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लोकल मार्केटिंग करा. स्टेप 5, पहिले 2 ते 3 प्रोजेक्ट
कमी प्रॉफिटमध्ये करा, लोकांचा विश्वास जिंका, नंतर तुमचं काम आपोआप वाढेल. पण हा बिझनेस दिसतो तितका सोपा पण नाही. यात काही चॅलेंजेस असतात, जसे की कॉम्पिटिशन, कस्टमर ट्रस्ट, टेक्निकल प्रॉब्लेम, पेमेंट डिले, गव्हर्नमेंट अप्रुव्हल प्रोसेस. पण एकदा अनुभव आला की हा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला कमी गुंतवणूक करून फ्युचर प्रूफ बिझनेस सुरू करायचा असेल तर सोलर वेंडर बिझनेस हा 2026 मधला एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा बिझनेस सुरू करणार का, आणि अशाच बिझनेस अर्निंग आणि संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.